आता बुलडोझर आलेले आहेत. सर, कोट्यावधी रुपयाचं ए बाबा चला चहा आणा बाबा. म्हणणं ना आता तिथे एकदा आपल्याकडून कारवाया जोरदार सुरू झाल्या ना तर त्यांच्यामध्ये भीती पसरली. आता काय झालं, आतमधले काही आपले धारीतले शुक्राचार्य आहेत जे त्यांना कॉन्फिडन्स देत आहेत, आत्मविश्वास की तुम्ही या, काय होणार नाही. आणि हे तिथे पोचत नाही. हा एक्झॅक्ट. ते जेव्हा व्हायला सुरू होईल बघा फायदा होईल. त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आमचे राणे साहेब आणि निलेश साहेब सक्षम आहेत. सर, तुमचं रत्नागिरी जिल्ह्यावर बारीक लक्ष आहे. आमच्या मी मंत्री म्हणून माझ्या महाराष्ट्रावर माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रावर लक्ष आहे. म्हणून तुम्ही रत्नागिरी त्याचा एक भाग असला आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणा, मुंबई या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीमुळे आपलं मत्स्य उत्पादन वाढू शकतं. गोड्या माशांच्या लिमिटेशन आहेत जिथे जिथे प्रकल्प आहेत, पण ह्या किनारपट्टीमुळेच आपल्या महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसायाचं उत्पादन वाढू शकतं. म्हणून माझं विशेष लक्ष निश्चितपणे आहे. 10 वर्षापूर्वी मिरकरवाड्याचं 3,500 कोटीचं उत्पादन होतं. आता फार म्हणजे ते महाराष्ट्राच्या राज्याचं एवढं होतं, पण आता फार कमी. नाही, कारण का काय झालंय की त्या इथे मध्ये अनधिकृत पद्धतीने मासेमारी, अनधिकृत पद्धतीने काही म्हणजे स्थानिक मच्छीमारांच्या पोटावर लात मारून जो मासा काढला जातो त्या गोष्टीवर अगर हाच मुद्दा मी तिथे आतमध्ये मांडला की आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल ना तर सागरी सुरक्षा हा फार महत्वाचा भाग आहे. तिथून अगर योग्य पद्धतीने अगर आपल्या किनारपट्टीवर आणि बंदरांवर शिस्त आणली, मी तुम्हाला बोलतो आपलं उत्पादन किमान 20% वाढेल. आणि तेवढंच काम करायला मी करणार आहे. बारीक मासे मोठे व्हायला देत नाही, कारण पर्सिनेट मध्ये ते छोटे छोटे मासे जाळ्यात अडकतात. शिस्त येईल मॅडम, भीती पसरेल, चिंता करू नका. तुमचा 50वा प्रश्न आहे, करत नाही आणि सगळ्या 100% योजना चालू आहेत. तीर बरोबर लगा निशाने जो मुसलमान आमच्या देशाला आपला देश मानत नाही, जो आमच्या तिरंग्याला आपला तिरंगा मानत नाही, जो आमच्या खांद्याला खांदा लावून आमचे सणासुदी एकत्र साजरा करत नाही, जो आमच्या गौमात्याला आपली माता मानत नाही, त्या अशा जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांचा आमच्या देशामध्ये जागा नाही. आपण सर्वसकट मुसलमानच्या विरोधात नाही आपण असं म्हणायचं. हो, जे आमच्या देशाला आपला तिरंगा आपला देश मानतात, जे आमच्या बरोबर भारत माता की जय म्हणतात, जे आमच्या गौ मातेला वाकड्या नजरेने पाहत नाही, जे आमच्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने टार्गेट करत नाही, जे सगळीकडे जाऊन हिरवी चादरं टाकत नाही, ते आमचे मुसलमान. आणि अन्य जे असे काही करत असतील त्यांना या जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांना आम्ही इथे ठेवणार नाही अशी आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे. कारण का ते देशविरोधी ताकद आहे, देशविरोधी ताकद आहे. आमचं म्हणणं आहे की आम्हाला जसं त्यांना ईद आणि मोहरमची मिरवणूक काढण्याचा त्यांचा अधिकार आहे, तसंच आम्हालाही गणेश चतुर्थी काढण्याचा अधिकार आहे, मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. आम्हाला पण हनुमान जयंतीचा मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे. ते जसं काही प्राण्यांना त्यांना बघण्याचं पण परवानगी नाही, मग आमच्या गौमात्याकडे कशाला वाकड्या नजरेने पाहिलं जातं. म्हणून आमचं म्हणणं आहे की जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करणारे जे मुसलमान समाज आहे ते आमच्यावर हक्काने राहतात ना, आणि ते पण ह्या लोकांच्या विरोधात आहे. जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर भिवंडीमध्ये पथराव झाला तेव्हा असंख्य मुसलमान समाजाच्या पण लोकांना ते आवडलं नाही, पण ज्यांनी समर्थन केलं, जे गप्प बसले, त्यांना आमच्या देशामध्ये जागा नाही. पण भविष्यात आपण कधी मुस्लिम समाजाच्या भावना समजून घेणार? जे आमच्या देशाला आपला देश म्हणतात त्यांची भावना समजण्याची गरजच नाही. आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करणारच आहेत ना. माझं म्हणणं आहे, जे नियम या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा जे पालन करत असतील ते आमच्या हक्काचे आहेत ना. आमच्या देशामध्ये जे शरिया कायदा लावून पाहत असतील ते आमच्या देशाचा मुसलमान नाही येतो. मुस्लिम समाजाने भाजपमध्ये यावं असं आपण कधी आवाहन केलंय का? मुस्लिम समाज आहेत ना, आमच्या अल्पसंख्या सेलची लोक आहेत त्याच्यामध्ये, आहेत, नाही असा विषय नाही, आहेत. फक्त ते आमच्या देशाला आपला देश मानतात. आमच्या सगळ्या 100% आमच्या योजनांची फायदा घ्यायचा, लाडली बहीण योजना घ्यायच्या, शेतकरी सन्मान घ्यायचा, आमचे सगळे योजना. पण मतदान करत असताना मोदींना मतदान करायचं नाही, हे चालणार नाही. असं
गेल्या 4 वर्ष केला. हो, मी त्या संबंधित मला माहिती गेल्याच आठवड्यात घेतलेली आहे. मी संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्याच कुठेतरी प्रिंट पेपरमध्ये आलेलं ती माहिती मी पाठवलेली आहे. त्या संबंधी लवकरच कारवाई होणार आहे. त्याच्यामुळे सर, आपलं बारीक लक्षण रत्नागिरीवर थांबल्या त्याच्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. म्हणून त्या जहाजा संदर्भात भूमिका आमचं खातं संबंधित लवकरात लवकर राणे साहेब आपल्याकडे राणे साहेब आपल्याकडे हिंदुत्वादी चेहरा पण पाहिला जाते. आपण आता तुमचा प्रश्न मी आता जाताना मुंबईकडे घेऊन जातो आणि सागर बंगल्याच्या टेबलावर जाऊन सोडतो. राणे साहेब महाविकास आघाडी महाराष्ट्रात फुटीच्या ओपड्यावर आहे. कसे पाहता आपण नेते म्हणून? बघा, महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी बनलेली आघाडी होती. एकाला मुख्यमंत्री बनायचं होतं, दुसऱ्याला आपल्या घरात मंत्रिपद आणायचे होतं. ते महाराष्ट्राच्या हितासाठी कधीच ती महाविकास आघाडी तयारच झाली नव्हती. आता जेव्हा स्वार्थ संपलं, आघाडीचं भावपूर्ण श्रद्धांजली झालेला आहे. आता त्याने राजेशजींना विचारलं पाहिजे. पण भारतीय जनता पक्ष म्हणून कोकणात विशिष्ट तुमच्या रत्नागिरीमध्ये निश्चित पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मजबूत होताना दिसेल. त्या पद्धतीने हालचाली आमचे खासदार राणे साहेबांनी पण गेल्या आठवड्यातच ते इथे आलेले सभासद नोंदणीवर त्यांनी स्वतः लक्ष घातलेले आहेत. आमचे चव्हाण साहेब आता कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत. मी स्वतः मंत्री आहे. ही सगळीची सगळी ताकद, जसं शिवसेनेला वाढण्याचा अधिकार आहे, राष्ट्रवादीला वाढणारा अधिकार आहे, तेवढाच अधिकार आमच्या भारतीय जनता पक्षाला आहे. म्हणून आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने ताकद वाढून महायुती भक्कम करण्याचं काम आम्ही करू. ती घेतलेली आहे. म्हणून त्यांना मी सांगितलं की मंत्रालय स्तरावर काही जे तुमच्या मागण्या आहेत, डिपार्टमेंटच्या म्हणजे निधीचा विषय असो, काही इमारती आम्हाला आमच्या हक्काच्या पाहिजे, मग काही ह्या लोकांचे पगार प्रलंबित आहेत, ते सगळ्यांची नोट मी माझ्याकडे मागितलेली आहे. मंत्रालय स्तरावर मी फॉलोअप घेईन. सागरी प्रदूषण लँडिंग पॉइंट आहे तिथे लँडिंग पॉइंट आहे संवेदनशील क्षेत्रामध्ये येतात अशांच्या सुरक्षित 26 हो, म्हणून बघा काय आहे, या सगळ्या ज्या लँडिंग पॉइंट आहेत, मग त्याच्यामध्ये असलेले अनधिकृत स्ट्रक्चर असो, ज्या काही तिच्या हालचाली होतात, त्या सगळ्या हालचालीवर आम्ही लक्ष ठेवण्याचं काम ड्रोनच्या माध्यमातून तर करतोच आहे. त्याचबरोबर आमचं डिपार्टमेंट पण करतं. तुम्हाला बोलू, आमचं ते पोर्ट डिपार्टमेंट ते होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत येणार आहे. म्हणून ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर नितेश राणेला जेव्हा ह्या खात्याचं मंत्री केलं गेलं, तर त्याच्या मागची काही कारणं आहेत, ज्याचे कारण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अजून ठळक पद्धतीने दिसतील. सागरी सुरक्षा रक्षक जे आहेत ते नेमले गेले, पण मात्र ते प्रत्यक्षात त्या बंदरांवर नसतात. तर या संदर्भात नेमकं शिस्त लावली जाईल. बघा तुम्ही, सर, सागरी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते. बोललो ना मी तुम्हाला, प्लास्टिक बिस्टिक या गोष्टीवर पण माशांच्या पण प्रजाती काही नष्ट झालेल्या आहेत. या दृष्टीने संवर्धनाच्या दृष्टीने म्हणून मी तुम्हाला बोलतो, त्या काही गोष्टीचा अभ्यास मी त्यांना करायला सांगितलेला आहे. एकदा जेव्हा त्यांच्या अभ्यासाचे रिपोर्ट येतील, मला माहिती येईल, त्यानुसार टप्प्याटप्प्याने मॅडम सगळं कंपन्या आहेत ते माशावर प्रक्रिया करून पाण्याचं पाणी ते बंधात येऊन सोडतात. प्रदूषण होतं त्याच्यामुळे. तो विषय आला माझ्याकडे. ह्या गोष्टीवर नियंत्रण कसं लावता येईल त्यावर आपलं चर्चा झाली. राणे साहेब, आपण आज शासकीय दौऱ्यात ते आपण एक राजकीय नेते पण आहात. कालच शिर्डीला आपलं अधिवेशन झालं. अमितभाईंनी काय संदेश मार्गदर्शन जे केलं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून आम्ही महाराष्ट्राची सेवा कशी करावी, भारतीय जनता पक्ष आम्ही कसं वाढवावा, आमची ताकद कशी वाढवावी, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीची सत्ता सगळीकडे कशी यावी, या दृष्टिकोनातून मला राजेशजींना सगळ्या जणांना मार्गदर्शन कार्यकर्ता म्हणून केलेलं आहे. त्याचा आता अंमलबजावणी आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.